माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यांच्या पक्षप्रवेशाला 24 तास उलटत नाही तोवर त्यांच्या 10 कोटींच्या कर्जाप्रकरणी चौकशी सुरू करण्यात येते। गुलाबराव देवकरांच्या चौकशीसाठी जिल्हा बँकेमध्ये चौकशी पथक दाखल झालं, तर गुलाबराव देवकर यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक संस्थेच्या नावे 10 कोटींचं कर्ज घेण्यात आलं। तर तपास कार्यामध्ये चौकशी पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जात असल्याची माहिती कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुखांनी दिलेली आहे। ज्या माणसाने 10 कोटी रुपये मजूर फेडरेशनचे बुडून स्वतः खाल्लेले आणि ती कोर्टामध्ये केस चालली आहे, ज्या माणसाने इलेक्शन सुरू असताना 10 कोटी रुपये JDCC बँकेमधून विड्रॉल केले आहे, त्याच्याकरता इलेक्शन कमिशनकडे केस झालेली आहे, ज्या माणसाने मजूर फेडरेशन पूर्ण धुवून टाकलेलं आहे, त्याची सगळी जी कुंडावळी आहे, त्याची जी सगळे माणसं आहे, हे सगळे IT रिटर्न आहे, त्यांचे चौकशा सुरू आहेत। ते खातं योगायोगाने राष्ट्रवादीकडे आहे, त्याच्यामुळे त्यांनी हा प्रवेश केलेला आहे असं मला शंका आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मजूर फेडरेशन हे जे आहे हे सहकार डिपार्टमेंटकडे आहे, JDCC बँक ही सहकार डिपार्टमेंटकडे जाते, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की आपण तिथे गेल्यानंतर आपली घाण साफ होऊन जाईल, पण गुलाबराव पाटील ती घाण साफ होऊ देणार नाही, ती लोकांच्या समोर आणेल। सहकार विभागाच्या श्रीकृष्ण शैक्षणिक मंडळ यांना जिल्हा बँकेने कर्ज दिलेले आहे, त्या संदर्भात जुरखेड्याचे विकाचे संचालक SG पाटील साहेब यांनी तक्रार केलेली आहे। त्या संदर्भात चौकशी करता डोळ्याचे पथक आलेले आहे, राजेंद्र विरकर म्हणून सहाय्यक निबंधक व त्यांच्यासोबत काही मंडळी आलेली आहे आणि त्यांनी जे कागदपत्र बँकेला मागणार आहेत किंवा मागतील, बँक पूर्ण या चौकशीला सहकार्य करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।